आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। धुलिया महानगरपालिका चुनाव को सामने रखकर 24 दिसंबर 2024 को धुलिया शहर आमदार कार्यालय पर एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस पत्रकार परिषद में भारतीय जनता पार्टी के सदस्य नोंदणी की शुरुआत होने जा रही है। पूरे राज्य में 1.5 करोड़ सदस्य नोंदणी का टारगेट पूरा करना है, ऐसी मालूमात भारतीय जनता पार्टी के महामंत्री ने पत्रकारों के माध्यम से दी। हे सदस्य नोंदणीचा अभियान खूप चांगल्या प्रकारे राबवा। 5 तारीख अत्यंत महत्त्वाची आपल्या सगळ्यांना। 5 तारखेला प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, तो कुठला लोकप्रतिनिधी असेल, म्हणजे आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय इथले आपले रावळ साहेब असतील, बाबळे काका असतील, ठिकाणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गद्दे, उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि अनुप भाईंना विनंती करतो की आपण पुढील सूत्रे आपली यावी। सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ही प्रेस आमचे आदरणीय महाराष्ट्राचे महामंत्री विजू भाऊ चौधरी हे संबोधित करणार आहे आणि यांच्याच नेतृत्वात ही प्रेस होणार आहे, तरी मी त्यांना विनंती करतो का त्यांनी प्रेस सुरू करावी। आणि धुळे शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमचे दोघेही जिल्हाध्यक्ष, दोघेही लोकप्रतिनिधी, माननीय शिवाजी भावरे साहेब, गजूसेठ आंबेडकरजी, काशीरामजी पावरा, रमणराव चौधरी, या विषयाचा अनुषंगाने ज्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे ते धुळे ग्रामीण विभागाचे प्रभारी आणि आमदार अनुपभाई अग्रवाल, धुळे शहर महानगरासाठी ज्यांना जबाबदारी दिली आहे ते आमदार अमोलजी जावळेकर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। असे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्वात जेव्हा बदल होतो तेव्हा निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो। खरं तर केंद्र स्तरावर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं, परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता। परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, महायुतीला जनतेनं आशीर्वाद दिला, राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी विराजमान झाले। सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे। सदस्य नोंदणी अभियानाला देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही 21 तारखेला नागपूरला संपन्न झाली। यामध्ये आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 21 तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली। 23 ते 25 पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळे ग्रामीण, धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे।